डोक्यावर ठेवला कढीपत्ता आणि कमालच झाली। नमस्कार, आज तुम्हाला मी कढीपत्त्याचे खूपच बहुगुणी असे उपयोग सांगणार आहे। तुम्ही जर कधी डोक्यावर कढीपत्ता लावून पाहिला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। चला तर पाहूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूया। फोडणीमध्ये तडतडून पदार्थ चविष्ट बनवणारा आणि उत्तम सुगंध देणारा असा कढीपत्ता खरोखरच तुम्हाला माहिती आहे का सौंदर्य वाढवणारा सुद्धा आहे। कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई मोठ्या प्रमाणावर असतात। यासोबतच फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे घटकही असतात। या घटकांमुळे केसांची वाढ चांगली होते, कोंडा नाहीसा होतो, केस चमकदार होतात आणि अकाली पांढरेही होत नाहीत। तर यासाठी हा तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण शेवटपर्यंत पहा। आजकाल प्रत्येकजण केसांच्या वेगवेगळ्या समस्येने हैराण झालेला आहे। कुणाचे केस गळत आहेत तर कुणाचे केस अकाली पांढरे होत आहेत। कुणी केसांच्या रुक्षपणामुळे आणि कोरडेपणामुळे हैराण आहेत, तर कुणी केसांची वाढच खुंटली आहे यामुळे हैराण आहेत। तर यासाठी म्हणूनच केसांच्या अशा कोणत्याही समस्या असतील तर कढीपत्त्यापासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हेअर मास्क बनवा। तर मी तुमच्यासाठी कढीपत्त्याचा हेअर मास्क घेऊन आलेली आहे आणि अवघ्या काही दिवसातच लांब, काळेभोर, घनदाट आणि चमकदार असे केस तुमचे मिळतील। कढीपत्ता आणि दह्यापासून बनवलेला हा हेअर मास्क वापरला तर कोंड्याची समस्या देखील दूर होते। केसातील कोंडा घालवण्यासाठी अनेक जण केसांना दही, लिंबू हे पदार्थ लावत असतात, पण दह्यासोबत जर तुम्ही कढीपत्त्याचाही वापर केला तर तो निश्चितच अधिकच प्रभावी ठरतो। कढीपत्ता दही हेअर मास्क वापरण्याकरता सगळ्यात आधी कढीपत्त्याची मोठी वाटी भरून फ्रेश कढीपत्त्याची पाने घ्या। खूपच महत्त्वपूर्ण असा मास्क आहे, तर तुम्ही हा मास्क एकदा नक्की तयार करून बघा। पाने चांगली धुवून घ्या। यानंतर ही पाने आणि 2 चमचे दही असे एकत्रित करून मिक्सरमधून वाटून घ्या। केसांची लांबी जास्त असेल तर कढीपत्त्याची पाने तुम्ही जास्त घ्या आणि दही यांचे प्रमाणसुद्धा वाढवून घ्या। हा हेअर मास्क डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने लावा आणि 20 ते 30 मिनिटे असाच राहू द्या। हा हेअर मास्क पूर्णपणे सुकल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या। यामुळे तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल तर ती दूर होऊन केसांची वाढ चांगली होईल। केस निरोगी आणि सुंदर बनतील। खूपच सोपी पण महत्त्वपूर्ण अशी कढीपत्त्याची ही टिप्स आहे, तर ही टिप्स तुम्ही नक्की एकदा वापरून पहा। याचे फायदे तुम्हाला नक्कीच चांगले मिळतील। तर कशी वाटली टिप्स कमेंट्स करून मला सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।